महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नाही, संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये येण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीचे काढले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला दिलेले आहे। आमचा काही त्याला विरोध नाही, पण टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टर ऑफिस हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना परवानगी देतात। उदाहरणार्थ आंबेपूर, पोयनाड या गावांचा कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चाललाय। लोक वारंवार तक्रार करतात, कचरा टाकायला जागा नाही आणि 7-7 मजल्याच्या इमारतीला कशाचे आधारे हे परवानगी देतात। नुकताच आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे पेट्रोल पंपासाठी पंचायतीला परवानगी न देता कलेक्टर ऑफिसनी मंजुरी दिलेली आहे। हा पाणी जायचा मार्गामध्ये त्या उद्योजकांनी भराव बांधलाय। जशी मुंबईची मिठी नदी आवडली, पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होतो, तसाच भविष्यात इथे पाणी जायचे मार्ग बंद केल्यामुळे भविष्यात या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पुणे आणि मुंबईसारखी परिस्थिती होणार आहे। मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो। या अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे। असं असताना मुंबईच्या धर्तीवरती इथे बांधकाम केलं जातं। फायरचे आग लागल्यानंतरचे नियम असले पाहिजेत। कुठली फायरची गाडी या परिसरात उपलब्ध नाही। त्याचे जे नियम आहेत, 7-7 मजल्याला परवानगी देताना त्याला एक्झिट पाहिजे, फायरची सिस्टीम पाहिजे, पार्किंगची सिस्टीम पाहिजे। सगळे नियम पायदळी तुडवले जातात। आज आपण प्रत्यक्ष पाहणी केली। आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सभोवताली इतर गावांचा विळखा झालेला आहे। तर रायगड कलेक्टर आणि राज्य सरकार यांनी रायगड जिल्ह्यामध्ये कचरा उचलण्यासाठी जागा निश्चित करावी, तशी यंत्रणा करावी, पाण्याचे प्रश्न, ड्रेनेजचे प्रश्न सोडवावे, तेव्हाच एनएला परमिशन द्यावी अशी मी मागणी करत आहे। मी अलिबाग प्रांत, अलिबाग तहसीलदार यांना या संदर्भात वारंवार सूचना केल्या, पण त्या गोष्टीकडे ते डोळेझाक करतात। ते अधिकारी खुर्चीमध्ये बसलेले असतात, प्रत्यक्ष पाणी करत नाहीत, असा माझा त्याच्या संदर्भात आक्षेप आहे। या संदर्भात वेळ प्रसंगी मी न्यायालयात पण त्याची तयारी केलेली आहे, पण ती वेळ जिल्हा प्रशासनाने आमच्यावर येऊ नये अशी मी मागणी या निमित्तानं करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.